महाराष्ट्र. नमस्कार. इंग्लिश स्कूल पेडे परशुराम 2002-2003ची आपली 10वीची बॅच. आज आपण गेट टुगेदरच्या निमित्ताने आपण आज या फार्म हाऊस पुष्कर कृषी पर्यटन केंद्रावर सर्व एकत्र आलेलो आहोत. सर्वप्रथम मी आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आपल्या कुटुंब प्रपंच बाजूला ठेवून इथे हजेरी लावली. आपणा सर्व एकत्र यायचं आपल्याला सौभाग्य लाभलं त्याबद्दल मी आपणा सर्वांचे शब्दसुद्धाने सर्वजण स्वागत करतो. विशेष करून आपले मुंबईचे चाकरमानी ते अतिशय लांबून आलेले आहेत. दयानंद पडवेकर असतील, आमचे निलेश सुर्वे असतील, श्रद्धा चव्हाण असेल किंवा आनंद मेटकर हे खास मुंबईवरून आपल्यासाठी आधी आलेले आहेत. त्यांचं देखील विशेष आम्ही स्वागत करतो. गेट टुगेदरचं नियोजन हे आमचे मित्र गणेश कांबळी आणि विशाल पवार यांनी अतिशय सुसज्ज आणि अतिशय सुंदर ठिकाणी आम्हाला इथे आज उपस्थित केलं त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो. नाश्त्याचा कार्यक्रम झालेला आहे. त्यानंतर आपलं काय स्विमिंग पूल मध्ये काय आपलं काय आणखी गणेशनी दयान म्हटलं प्रश्न मंजुषा वगैरे काय कार्यक्रम होतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता 3:30ला भोजन होईल आणि त्यानंतर 5-5:30ला आपण मार्गस्थ व्हायचं आहे. आज आपण बरीच वर्षांनी सर्वजण एकत्र जमलोय त्याचा आपण आज सर्वांना आनंद घेऊया आणि ह्या गोड आठवणी जाताना आपण बरोबर नेऊया. तुम्ही सर्व पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी शब्दस्मरण स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र. फेब्रुवारी मध्ये मला वाटतं 25 ते 28 फेब्रुवारीला आम्ही मुंबईला कर्जतला एकत्र आलो होतो. त्यावेळेला यातले बरेचसे मेंबर नव्हते. आजच्या गेट टुगेदरचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे आमचे सरपंच आमच्या ताब्यात गावलेले आहेत. आम्हाला नेहमी चकवा देत होते ते आज आम्हाला सापडले. आजच्या कार्यक्रमात ते आमचे प्रमोद देसरे असतील, उदय असेल, संतोष इटले हे सर्व आपल्यामध्ये आलेले आहेत. आपल्या ग्रुपमध्ये नवीन प्रमोद देसरे प्रमोद देसरेची ओळख करून द्या. प्रमोद देसरे पोलिसांचे आवडते उदय खळे आणखी एक विशेष बाबी कमी नोंद करू इच्छितो. खरं आपण 2004 नंतर दर्शना पडवायच्या आपल्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक हा आपापल्या कॉलेजला असेल किंवा कुठे बाहेर पडले त्यानंतर आपली बरेच वर्ष गाठभेट नव्हती. पण दयानंद पडवेकर आणि आमच्या प्रतिभा आम्ही जरा मिस करतोय प्रतिभा काजवे तिने एकत्र पुढाकार घेऊन हे आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून. त्यामुळं त्यांचं करावं तेवढं कौतुक आणि त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. त्यांच्यामुळे आज आपण सर्व एकत्र आज भेटतोय दिसतोय आणि त्यांच्यासाठी नवीन एक ग्रुप ऍडमिन म्हणून आपल्या सर्व मित्रमैत्रिणींची काळजी दयानंद पडवेकर हे जरी लांब असले तरी घेत असतात. खरं ते मुंबईला आहे तर सरपंचाने आपली काळजी घेतली पाहिजे. सरपंच नसतात पण दयानंद पडवेकर लांब राहून सुद्धा आपल्या सर्वांची काळजी घेत असतात. आपल्या ग्रुपमध्ये सुखदुःखांचा आपण शेअर करत असतो. खरं तर त्यांना दाद दिली पाहिजे. त्यांच्यामुळे आज आपण एकत्र आलो. खरं तर आपण जेव्हा 10वीला होतो तेव्हा फारसं आपलं काही एवढं बोलणं वगैरे व्हायचं नाही. तर त्यावेळेचा जमाना वेगळा होता. जमाना वेगळा. आता 1ली 2री पासून विद्यार्थी हे अतिशय अटॅच असतात आपल्या फ्रेंड मैत्रमैत्रिणींशी. आपल्याला तसं नव्हतं. आपण आपल्या मैत्रिणी बघायचं सुद्धा नाही वर्गात अशी त्यावेळेची परिस्थिती होती. पण ठीक आहे आपण ह्या नवीन युगात आपण आहोत प्रारंभ केलेला आहे.
तर त्याला आपण 40कडे झुकलेलो आहोत. पण आपण सर्व 27 हो, सर्व आपण 27 हो, असंच आपण दरवर्षी वर्षातून किमान 2 वेळा आपली अशी भेटगाठ होत राहू, अशी भार्गवरावांची प्रार्थना करूया. आपण आज सर्वांनी ह्या दिवसाचा आनंद घ्यायचा आहे. कुणी सर्वांनी आनंदात, अगदी कुणी कशाचाही गालबोट लावायचं नाहीये. पण मस्करी झाली तर ते आपल्या मित्रांसमोर सर्वांनी सांभाळून घ्यायचं आहे. का आपला मित्र चुकत असेल तर त्याची चूक सांगायचं, कुणी वाईट वाटून घ्यायचं नाहीये. अशा प्रकारे तुम्ही आजचा दिवस एन्जॉय करा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि इथे थांबतो. या पुढचं संभाषण एक गेट टुगेदर करण्यासाठी आपला 10वीचा जो वर्ग आहे आपण सर्वांनी एकत्र झालो. गेले 2 वर्ष आपण हा गेट टुगेदरचा कार्यक्रम मुंबईत झाला. मी नव्हतो. त्यानंतर आपण गांधेश्वरला भेटलो ना, त्या टाइमवर पण मी नव्हतो. आणि आताही आपले संत मित्र आहेत. पवार मॅडम कडे गेला तेव्हा पण इथले आहे यत्रे आहे खळे दर्शन आहे. आता आपल्या सगळ्यांना जॉईन झाले म्हणजे प्रत्यक्षात ते ग्रुपला होते. पण आज आपल्याला फेस टू फेस आता आपण सगळ्यांना एकत्र भेटलोय. आपण बऱ्यापैकी सगळे परिचयाचे सगळे. या ठिकाणी मला एक तुम्हाला एक सूचित करायचं आहे. बाकी काय आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या, पण आयुष्यभर आपण सर्वजण एकत्र आपल्या कुटुंबाबरोबर आपण सर्वजण अशाच पद्धतीने एकत्र कायमस्वरूपी म्हातारे होईपर्यंत एकत्र राहू अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही सर्वजण अशाच पद्धतीने मन मिळावं राहा आणि कोणाचाही कुठेतरी आपण सहभागी होऊया. ह्या ग्रुपचा एक उद्देश कसा आहे की आपण सर्वजण काही कुठल्या तरी माध्यमातून एखाद्या सुख असतात दुःख असतात या माध्यमातून सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी तुम्हाला ज्या शक्य असेल त्यांनी आपण पोहोचलं पाहिजे. आणि मी पुन्हा एवढं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो ना अशाच पद्धतीने काही स्वरूपात मरेपर्यंत तुम्ही असेच आपण सगळे एकत्र राहू की पुन्हा एकदा प्रार्थना करतो इथे सांगतो.